नमस्कार. आज प्राची किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझी आजची रेसिपी आहे अंडा सँडविच ट्रायंगल. हे बघा, मी ब्रेड घेतलेत. ब्रेड सँडविच करणार आहे. अंड्याचं सोपं एकदम नाश्ता, म्हणजे तुम्ही कधी पण सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही कधी पण करू शकतात. आणि कुठे पिकनिकला वगैरे जायचं असेल तर तुम्ही ते सोबत नेऊ पण शकतात. मुलांना डब्यात द्यायचं असेल तर तुम्ही डब्यात देऊ शकतात. असंच कोण गेस्ट आले तर त्यांना पण खाऊ घालू शकतात. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्या आधी बघून घेऊया आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. हे बघा, मी ब्रेड घेतलेत, 4-5 घेतलेत. त्याचे असे त्रिकोणी तुकडे हे भाग करून घेतलेत. तुम्ही किती पण घेऊ शकता, जे तुमच्या घरी माणसं आहेत तेवढी. 2 अंडी घेतलेत, 1.5 कांदा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलं आहे, लाल तिखट घेतलं आहे. मिरची नाही वापरले, लहान मुलं खातात ना, त्याच्यासाठी मी मिरची नाही वापरले. मीठ घेतले चवीनुसार, थोडीशी हळद घेतली आहे, थोडीशी 2 चिमूट धना पावडर घेतली आहे आणि थोडंसं तेल घेतलं आहे. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी पहिली अंडी फोडून घेते. असे 2 भाग करून फोडून घ्या. जर तुम्हाला केवढे अंडे आवडतात तुम्ही तेवढे अंडी वापरू शकता. त्याच्यात मी 2 अंडी वापरलेत. माझी 2 छोटी पिल्लू आहेत, म्हणजे 2. त्यांच्यासाठी हा बनवते मी नाश्ता संध्याकाळचं. असं संध्याकाळचं काही मुलं खायला मागतात, शाळेतून येतं तेव्हा असं छोटंसं सोपं काहीतरी त्यांच्या हेल्दी पोटात काहीतरी जाण्यासारखं असं काहीतरी तुम्ही बनवून देऊ शकतात मुलांसाठी. 2 अंडी फोडून घेतली आहेत मी. हे बघा, 2 अंडी फोडून घेतलेत. जे आपण सगळं घेतलेलं ना, कांदा वगैरे, तो सगळा मी याच्यात घालून घेणार आहे. हे बघा, कांदा घातला आहे, धना, कोथिंबीर, म्हणजे काही मसाले घेतलेत ते मी तुम्हाला सांगितले, ते मसाले मी याच्यात सगळे घालून घेणार आहे. तर तुम्ही याच्यात टोमॅटो, तुम्हाला काही भाजी वगैरे तुम्ही आवडत असेल तर तुम्ही वापरू शकतात तुमच्या आवडीनुसार. तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्ही वापरू शकतात. सगळं मिक्स करून घेऊया चांगलं फेटून. हे बघा, मी सगळं फेटून घेतले मस्तपैकी. हे बघा, मी गॅसवर पॅन ठेवला आहे छोटासा. आपण ऑन करून घेऊया गॅस, पेटवून घेऊया आणि गरम करून घेऊया. तेल टाकते. हे बघा, थोडंसं याच्यावर. तुम्हाला तेल नाही आवडत तर तुम्ही तूपही वापरू शकतात. हे बघा, आपला पॅन गरम झालेला आहे. मी जरा गॅस बारीक करते. आपण हे असे ब्रेड सगळे असे बुडवणार आहोत त्याच्यात. हे बघा, आणि असे तव्यावर घालणार आहोत आणि त्याच्यावर हे बघा, परत दाखवते तुम्हाला. तर आपण असे सगळेच करून घेऊया. हे बघा, मी दुसऱ्या साईडने परतून घेते. छान लागतात म्हणून मुलांना तर खूप आवडेल हे. असे तुम्ही करून दिल्यानंतर मुलं पण आवडीन खातील. बाहेरचं देण्यापेक्षा असं घरी काहीतरी त्यांना बनवून दिलं ते आवडीन मस्त आनंदात असतात. तुम्ही कशावर पण खाऊ शकता, सॉस म्हणा, सॉस, चटणी, असं जर खाल्लं तरी पण ते छान लागतं. त्याला काही सॉस वगैरे लागत नाही. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त झाले, मुलांना खूप आवडेल. असे आपण हे सगळे बनवून घेऊया, तयार करून घेऊया. हे बघा, मी पुन्हा घालून घेतले तव्यावरती. ते सगळे काढून झालेले आहेत असे. हे बघा, आपले सगळे झालेले आहेत काढून.
हे बघा आपले सगळे झालेले आहेत. मी गॅस बंद करते, प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा मस्त झालेले आहेत आपले तयार. हे बघा आमच्या जे सँडविच तयार झालेत, अंडा सँडविच. तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आवडली असेल तर. भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपी घेऊन. हे बघा तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, मी तोडून पण तुम्हाला दाखवू शकते. मस्त आलेत खुसखुशीत. कधी पण बनवून कधी पण खाऊ शकतात, मुलांना पण देऊ शकतात. कुठे जायचं असले तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात. हे बघा मस्त सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकतात. मस्त झाले. तुम्ही पण नक्की तुमच्या घरी बनवा, मुलांना पण खायला घाला, तुम्ही पण खा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. नमस्कार.